पण या वातावरणात पाहुण्यांची उपस्थिती अति महत्त्वाची आहे। पाहुण्यांच्या सर्व स्वागतानंतर पंचांना इशारा गेम ऑन करायची आहे। आम्ही या ठिकाणी आपल्याला कॉल करू इच्छितो। यस, ही स्पर्धा सुरू करण्यासाठी सर्व पाहुण्यांच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात। सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। तर गेम ऑन। स्ट्राइकवर आपण पाहतोय परेश कडके आणि नॉन स्ट्राइक एंडवरती रोशन म्हात्रे। गेम ऑन। ओव्हर फुल टॉस, लेग साइडला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला आणि इथे सरळ रेषेत पहिला चेंडू चौकार। आणि या चौकारानं जयनमान क्रिकेट संघ कामोठे या टीमचं खातं सुरू झालंय। अंबर ओनली 4 ना? यस, बॅट कट। तर या चौकारानं या ठिकाणी सुरुवात झाली। परेश कडके टेनिस क्रिकेट जगतातील एक हार्ड हिटर फलंदाज, खोदून काढणारा फलंदाज। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राऊंड विकेटनं अतिशय जबरदस्त उंच भरारी घेतली। जास्त वेळ हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पहिला झटका। आयकॉन प्लेयर मैदानाच्या बाहेर, अप्रतिम दर्जेदार पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर बदल काय असतं हे दाखवून दिलंय गोलंदाज अनिकेत यानं, जो आयकॉन या भूमिकेत अक्कादेवी मोठीजुई या संघाची वाटचाल सांभाळत आहे। अप्रतिम दर्जेदार क्रिकेट मोठीजुई आणि कामोठे या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच या आपल्या घरच्या मैदानावरती पाहायला मिळतोय। आणि त्यातील दुसरा चेंडू परेश कडके याला मैदानाच्या बाहेर पाठवतोय। नवीन फलंदाज नेक्स्ट आयकॉन। प्रत्येक टीममध्ये मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की आयकॉन प्लेयर दिलेले आहेत। एकूण 10 संघांमध्ये 20 टॉपर आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या टॉपरच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं तुमचं आमचं मन जिंकतील। वाघिवलीवाडा फ्रॉम सूरज पाटील, घणाघाती प्रहार करणारा फलंदाज। यावेळेला स्ट्राइकवरती परेश कडके नंतर जागा घेईल। प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपये, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक रामदासदादा गोवारी शिवसेना शहर प्रमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे। नेक्स्ट बॉल। सूरज पाटील हलकासा पुश केलाय चेंडू पॉइंटला। क्षेत्ररक्षक येतोय डी पॉइंट वरून, उचलणार चेंडू, तोपर्यंत एक धाव। सूरजनं अगदी शांती घेतली। त्याला माहिती आहे मागच्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर मला थोडंसं सावरणं गरजेचं आहे, कारण अगोदरच या मॅचची सुरुवात आहे। 5 षटकांचा सामना आणि आपल्याकडे भरपूर बॉल आहेत, त्यामुळे एखादा बॉल शांत ठेवला ना तरी आपल्यासाठी थोडंसं रिस्क नसणार आणि तेच काम केलं। यावेळेला रोशन म्हात्रे हार्ड हिटर, या मैदानाचा बाहुबली, यावेळेस पहिला षटकार। या षटकाराने आपली ओळख दाखवतोय। नावाप्रमाणे फटका, बाहुबली स्ट्रोक, 6 धावा। सिद्धेश इंदप या ठिकाणी आहेत आमचे यजमान। काल आणि परवा त्यांनी खूप आमच्यासाठी वेळ दिली। त्यांच्याकडून रोशनच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक 200 रुपये मात्र लागू झाले। नेक्स्ट बॉल अनिकेत यांचा रोशनसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला। दीप त्या ठिकाणी तयार, मात्र वन बाउन्स ती मारे का बाहेर। 4 रन। दीप नेहमीच चांगला प्रयत्न करतो, पण चेंडू थोडासा पुढे असल्यामुळे कदाचित त्याला या ठिकाणी झेल थोडासा जमला नाहीये। आणि या चौकारासाठी सिद्धेश इंदप यांच्याकडून 100 रुपये, रोशनसाठी खास प्राइज 300 रुपये जमा झालेत। प्रयत्न करावा लागेल, कारण रोशन सारखा फलंदाज या मैदानावरती नेहमीच खतरनाक ठरला आहे। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समजला नाहीये। चेंडू अगदी पॉपिंग ग्रीकच्या थोडा पुढे राहिला। चेंडूची गती कमी केली अनिकेतनं। बघता बघता आपण पाहिलं तर या षटकातील एकूण धावा 15 आणि षटकाची समाप्ती अनिकेत। तर पंचांनी संजय म्हात्रे यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे। तर रबर बॉल स्पर्धा, तर मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण 3 दिवस स्पर्धा आहे। आज आपल्याला
इतर ठिकाणी वेळ द्यावी लागते म्हणून आपण पण आज जो आपण वेळ दिलात ना त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतो. विकास शेठ गरज साहेब आणि महेंद्र शेठ बोपी यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आमच्यासोबत पाहुणे, खरं तर पाहुणे म्हटल्यापेक्षा आपल्या तारुण्यातील त्या क्रिकेटच्या छापा रामदासदादा गोवारी आम्ही तुम्हाला पाहिलंय खेळताना सोनारीच्या मैदानावरती. सखाराम पाटील सर आणि साहेब आणि तुम्ही नेहमी जोडी असली की जोरदार, आणि इथे सूरजनं अप्रतिम दर्जेदार आडव्या पट्ट्या चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा बाहेर षटकार. मी सांगितलं होतं सूरज हा अगदी कडाडणारा फलंदाज आहे. तो आला होता दुसऱ्या चेंडूवरती चेंडू खेळण्यासाठी, तेव्हा त्यानं चेंडू शांत ठेवला, त्यानंतर या चेंडूला हेरलं आणि दीपला एक मोठा फटका लगावला. पहिल्या चेंडूवरती 6 धावा ऑल टोटल. आतापर्यंत पाहतोय 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 21 धावा धावपालकावरती जयनमान क्रिकेट संघ कामोठे या टीमच्या झाल्यात. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट ओव्हर द विकेटनं दीपचा पुढचा चेंडू षटकारानंतर स्लोवर डिलिव्हर. यावेळेला चेंडू फसतोय की काय, मात्र चेंडू जातोय डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग जाऊन पोचलाय तो म्हणजे 27 धावेवरती. दीप असा एक गोलंदाज आहे मोठी जुई संघाचा ज्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन आहेत. ते व्हेरिएशन ज्या वेळेला आपल्याला या मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं जातं त्यावेळेला या फलंदाजाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि दीपला ते करावं लागेल. त्याच्याकडे ती क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध करावी लागेल, कारण दोन्ही मातब्बर टीम अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई टीम समोर धावसंख्या बनवायची असेल तर ती तगडीच बनवावी लागेल. कारण अंकेश कामोटकर सारखा फलंदाज आहे अतिशय जबरदस्त. सूरज पाटील पुन्हा एकदा यावेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, पुल केलाय, डाऊन होऊन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय तो म्हणजेच 28 धावा. सुनील गोवारी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होताना दिसत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अगदीच नेहमीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे सुनील भाऊ गोवारी, जयेश गोवारी यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे. यावेळेस आडव्या पट्ट्यात लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार. अगदी पहिला चेंडू लॉंग स्टॉपकडे गेला होता ना, तदनंतर या दुसऱ्या षटकातील हा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती 29 धावा. झी क्रिकवरती आपण लाईव्ह या मॅचला पाहतात. संदेश भगत आपल्याच गावातील एक व्यावसायिक ज्यानं आपल्या क्रिकेटच्या दुनियेत हा व्यवसाय सुरू केला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप फाईन लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. आणि पहा इथून सूचना दिल्या जातील प्रत्येक वेळेला. 10 संघ आहेत, मात्र ज्यांचा हाय स्कोर असेल संपूर्ण दिवसभरात तेच त्यांनाच बाय दिली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. हा इथून पुढे सूचना दिल्या जातील. अगदीच आज आपल्याला सुनील भाऊ गोवारी यांचं आगमन होताना दिसत आहे. आज आपल्या रेशमी ऋणानुबंधांनी जपलेले अनेक नाते आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू द्यायचा आहे. सलामीची जोडी होती परेश कडके आणि रोशन मात्रे, मात्र परेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर सूरज पाटीलनं जबाबदारी सांभाळली. परवाच्या दिवसामध्ये सूरजला फारसं काही करता आलं नाही, पण आज त्याच्याकडे संधी आहे या मैदानावरती आणि त्या संधीचा तो फायदा घेतो आणि दाखवून देतो यस मला आयकॉन निवडलाय, मी माझी जागा स्पष्ट करतोय आपल्या टीमसाठी. कुणालजी गोवारी साहेब आणि योगेशजी मस्कर साहेब यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस आणखी एक षटकार त्याच दिशेनं. सूरज पाटील नावाचा एक धडाडणारा मोठा फटका. या षटकारानं धावसंख्येचा धावफलक अगदी गतीने वाढतोय. 39 धावा. मित्रांनो, कामोठे गाव म्हटल्यानंतर अनेक तरुणांनी तडफदार व्यक्तिमत्व कुणाल गोवारी यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. योगेश मस्के आणि नितेश गोवारी यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आज जर आपण पाहिलं ना तर दुग्ध शर्करा योग आहे. 2 शिवसेना शहर प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित आहेत.
मित्रांनो, ज्या वेळेला अशा प्रकारची स्पर्धा असते ना त्यावेळेला आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या चर्चेमध्ये, आमच्या गावात पक्ष आहेत पण आमच्या गावात पक्षवाद नाही आहेत. हे मित्रप्रेम आमच्या मोठ्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि हे आपल्याला नेहमीच आमच्यासारख्या तरुणांनी आमच्या येणाऱ्या पिढीला दिलं पाहिजे. जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे यांच्या माध्यमातून हे मैदान सजवण्यात आलं आणि सजवल्यानंतर जिथे जिथे आपल्याला आपल्या कामोठ्यातील, नौपाड्यातील, जुईतील हे मान्यवर पाहायला मिळतात ना, त्यांचाच एक मुख्य सिंहाचा वाटा या मैदानाला घडवण्यासाठी आहे, जे सद्यस्थितीला या सनराईज अकॅडमीच्या या स्पर्धेमध्ये उपस्थित अतिथी म्हणून अतिथी कक्षामध्ये बसलेले आहेत. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती जमल्यात त्या म्हणजे 39, 39 धावा, 12 चेंडूंमध्ये 39 धावा. आणि या मॅचला पाहण्यासाठी कुणाल गोवारी यांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी या स्पर्धेतील पहिला चेंडू त्या दिशेने गेला होता परेश कडकेच्या बॅटला घासून, मात्र हा चेंडू थोडासा अवांतर आहे. अवांतर धावसंख्येत भर पडेल, 40 धावा धावफलकावरती. स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड, या स्टँडला पाहिल्यानंतर कुणाल गोवारी यांना काल खूप आनंद झाला आणि ते त्यांचे सुपुत्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेस सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे रिक्स होती मात्र माय गॉड काय जबरदस्त थ्रो. आपला आळशीपणा काय आपल्याला रिक्स निर्माण करू शकतो हे आपण पाहू शकाल. डायरेक्ट थ्रो स्टंपला हिट केल्या आणि रोशन मात्रे सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. अगदी धावसंख्या होत असताना देखील इथे थोडासा आळस दाखवल्यानंतर चपळ खेळाडू कशा प्रकारे ते हेरतात आणि त्याचं भुगतान तुम्हाला भरावं लागतं. अतिशय जबरदस्त चैतन्य, ज्यानं परवाच्या दिवशी हा मैदान गाजवला होता. टाकी गावचा हा सुपुत्र चैतन्य पाटील, ज्यानं उरण प्रीमियर लीग गाजवली ती, लेदर क्रिकेटही त्यांनी गाजवलं होतं. आम्हाला त्यांच्या बऱ्याचशा खेळ्या पाहायला मिळत आहेत. इथे सोनू पाटील मैदानावरती आलाय. या सोनू पाटीलला जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे टीमचं कप्तान म्हणून आपण पाहिलं. त्याला आता मात्र या 4थ्या क्रमांकाची जागा घेताना आपण पाहत आहोत. धावसंख्या झाली 40, अगदी वेगानं वाढताना दिसते. मात्र वेगवान वाढणाऱ्या धावसंख्येला आता मात्र या विकेट नंतर थांबवता येईल का ते पाहूया. अंकेश कामोटकर यावेळेस चेंडू फेकेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट. सूरज पाटील क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सूरज पाटीलला चेंडू समजला नाहीये. चेंडू गुडघ्याच्या खाली राहिल्यानंतर अगदी आपल्या बॉडी लँग्वेजचा वापर करून डाऊन होऊन हा चेंडू खेळायचा असतो, मात्र चेंडू समजला नाहीये. रोशन मात्रेला देखील तसंच झालं, पॅडला चेंडू आदलला, मात्र 2 विकेट एकामागोमाग एक मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. धावसंख्या वेगानं वाढत असताना कशी थांबवायची ते कर्णधार अंकेश कामोटकरनं या मैदानावरती आता मात्र दाखवली आहे. सर्वजण वाट पाहत आहेत ते पावसाची, मात्र पाऊस कधी येईल कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. खरं तर या पावसाळी रबर बॉल स्पर्धेला आपण या मैदानावरती सर्वांच्या उपस्थितीत पाहतो. निकू गोवारी 2 विकेट गेल्यानंतर या वेळेस काय असेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, पंच आमच्याकडे वळतायत. हरिश्चंद्र फडके सर सांगतायत हा खराब चेंडू आहे, धावसंख्येत भर पडेल. धावा झाल्या धावफलकावरती 41, लॉस ऑफ द 3 विकेट्स. चांगली गोलंदाजी केली अंकेशनं. यावेळेस आल्या आल्या मागच्या 2 षटकांमध्ये ज्या चुका झाल्या त्या भरून काढल्या होत्या. धावसंख्येचा वेग थांबवला. अजून काय पाहिजे एका गोलंदाजाकडून, एका कॅप्टनकडून. मात्र इथे निकू गोवारीला आणि सोनू पाटीलला आपल्या टीमची आता धुरा सांभाळावी लागेल. यावेळेस अगदीच पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मिस झाला आहे. विकेट किपरलाही गॅदर करता आलं नाही आहे आणि 22ची एक रन येईल. एका धावसंख्येने धावा झाल्या धावफलकावरती 42 आणि चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू झालेत 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारे धावसंख्या उभारल्या जातील सोनू पाटील आणि निकू गोवारीद्वारा. या मैदानावरती ही जोडी अनेक वेळा चांगली पार्टनरशिप करू शकली आहे आणि त्यांना अजूनही या वेळेस संधी आहे. नेक्स्ट बॉल.
यॉर्कर लाईन चेंडू ऑन साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक दीप त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा कानमंत्र नाही आहे. पहिली रन तुमची फार महत्त्वाची असते. पहिली रन तुम्ही किती वेगानं घेता, त्यानंतर दुसऱ्या धावेला तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि एखाद्या फिल्डरच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर त्या 1 ते 2 सेकंदाचा फायदा लगेच दुसरी धावसंख्या घेताना होत असतो. मात्र रोशन म्हात्रेने तसं केलं नाही आहे. तिथे ही डायरेक्ट हिट झाली. फुलटॉस चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर करता आला नाही आहे, पण चेंडू अडवण्यात यश मिळालंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल का, तर नाही आहे. या चैतन्यनं मगाशी डायरेक्ट हिट केली होती, त्यामुळे त्याच्यासमोर धावसंख्या घेणं हा विचारही करता येणार नाही आहे फलंदाजांना. 45 धावा या षटकातील शेवटचा चेंडू. माफ करा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सोनू पाटील यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठवून दिला अगदी जोरदार, बाहुबली षटकार. बॅटच्या वरच्या पट्ट्यात, वरच्या टोकाला चेंडू आलाय. सोनू पाटील यांच्यासाठी देखील सिद्ध इंदप यांच्याकडून 200 रुपये. कामोठे कॉलनीतील हे मित्रवर्ग नेहमीच बक्षीस लावत असतात. मग गणेश यादव असेल, आणि मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की कामोठे टेनिस क्रिकेटमध्ये ऑल इंडियाचे जे टॉपर खेळाडू आणि त्यांचं गाव आणि टॅलेंट ज्यांच्याकडे आहे ना, तो कृष्णा मिश्रा याचं देखील फार महत्त्व आहे या स्पर्धेला. लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला. दीप त्या ठिकाणी आहे. दीपकडे चेंडू गेल्यानंतर सुटणं फार कठीण आहे. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक सजला आहे, तो म्हणजेच 52 धावा. आतापर्यंत विचार केला तर 5 षटकांचा सामना असता 3 षटकं म्हणजे 18 चेंडूंमध्ये 52 धावा आल्या. ज्याचा विचार केला तर आपण पाहू शकाल, परेश कडके ज्यानं 4 धावा बनवल्या होत्या, रोशन म्हात्रे यानं 11 धावा बनवल्या होत्या, सूरज पाटील याने 24 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहतोय सध्या पार्टनरशिप सजवत आहेत. सोनू पाटील आणि निकू गोवारी 8 या धावसंख्येवरती खेळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर. कुठला तरी एक गोलंदाज 2 षटकं फेकील, आणि आयकॉन प्लेअर अनिकेत यावेळेस पहिल्या षटकाच्या फेकीनंतर 4थं षटक फेकण्यासाठी, माफ करा, जितेश या ठिकाणी आलेले आहे. 4थं षटक फेकण्यासाठी सलग 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू पाटीलला जबाबदारी सांभाळावी लागेल. या मैदानावरती सोनू पाटीलचा रेकॉर्ड बरेचसे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूची गती जादा होती. सरळ रेषेत, स्टंपच्या मधल्या रेषेत सरळ गॅदर झाला विकेट किपरच्या दस्तांमध्ये. चेंडू डॉट पाहायला मिळतोय. जितका डॉट चेंडू ना, तितका फार सुंदर काम असेल गोलंदाजांचं. पंचांच्या डाव्या बाजूतून मारा करील जितेश, ऑलराऊंडर आहे मोठी जुई टीमचा. अप्पर कट केलाय चेंडू. जास्त वेळ हवे. क्षेत्ररक्षक आहे आणि जज करतोय, आणि जजमेंट चुकणार नाहीये. आणखी एक विकेट. सिद्धेश भोपी यानं झेल पकडलाय, आणि सोनू पाटीलला मैदानाच्या बाहेर. ताकद थोडी कमी पडली, चेंडूची उसळी जास्त होती. जितेश पाटील ज्या वेळेला गोलंदाजी करतो, ज्यादा तर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन टाकण्याचं एक त्याचं प्रयत्न असतं आणि सक्सेसफुल बनतं. यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती गुणवंत गोवारी, ज्यानं या मैदानावरती 56 धावा केल्या होत्या, अर्धशतक बनवला होता, तो गुणवंत गोवारी. हां, गुणवंत गोवारी यानं कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती 56 धावांचं एक अर्धशतक बनवलं होतं. तो गुणवंत गोवारी यावेळेस जागा सांभाळण्यासाठी आला. जयमान कामोठे टीमच्या या पुढील वाटचालीला फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगकडे चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल पण मिसफिल्ड. 4 धावा. आउटफील्ड त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, तर जजमेंट जरी आपण परफेक्ट घेतलं ना, तरी आउटफील्डचं सांगू शकत नाही. कारण या मैदानावरती बरोबर 75% जो भाग आहे ना, तो सुव्यवस्थित आहे, आणि 25% भाग जिथे गवत आहे, जिथे गाड्या गेल्यात, त्यामुळे थोडंसं चिखल वरती खालती आहे आउटफील्ड. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी अशा प्रकारची एक तालमेल पाहायला मिळाले. पण 4 धावा या धावफलकावरती येतात, आणि 4 धावेने 56 धावा. धावसंख्येचा पाठलाग मात्र फार सुंदर आहे. गुणवंत गुवारी प्रयत्न करावा लागेल. यावेळेला पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाही करणार. हातामध्ये चेंडू आहे, आणि एक धाव. एका धावेने 57 धावा
धावफलकावरती. मोठा फटका खेळण्यासाठी निकू गोवारीला नेहमीच आपण जाणलंय. निकू गोवारीचे देखील अनेक रेकॉर्ड्स या मैदानावरती आहे. त्या निकूला आता या षटकांमध्ये जास्त धावा बनवावे लागतील, कारण समोर तितकी मातब्बर टीम आहे. निकूकडे ती क्षमता सिद्ध करावी लागेल आणि त्या सिद्ध करण्यासाठीच त्याच्या वाट्याला हा पुढील चेंडू जितेश पाटील याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव. दोन्ही फलंदाज मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेत. शेवटचा चेंडू आहे, म्हणजे या इनिंगचा आपण जर पाहिलं ना तर 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यातील जितेश हा फार सुंदर गोलंदाजी करतो, ज्यानं आतापर्यंत आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे शेवटचे 2 षटक हाणामारीचे स्लॉगरचे असतात, मात्र जितेशनं स्वतःला सांभाळलं आणि धावसंख्येचा वेगही आटोक्यात आणलाय. शेवटच्या चेंडूवर तर गुणवंत गुवारी काय करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय, मात्र लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. अंकेश कामोटकर चेंडूवरती जातोय, मात्र इथे बघता बघता चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावा. एखाद मोठा फटका आला ना तर मोठ्या फटक्यांसाठी एक पिकअप घ्यावा लागतो, एक मौसममध्ये यावं लागतं आणि त्या मौसमच्या शोधात आहेत निकू गोवारी आणि गुणवंत गोवारी. चार षटकांचा सामना आणि 5 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये एकूण धावा झाल्यात 62. माफक अशा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 62 धावा आतापर्यंत झाल्यात. एकूण विचार केला तर आतापर्यंत जर्मन कामोठे टीम आपण पाहू शकाल. इथे सोनू पाटील, माफ करा, निकू गोवारी आणि अमित गोवारी. अमित गोवारी 9 धावसंख्येवरती खेळतो आणि निकू गोवारी 1 धावसंख्येवरती. दोघांनी 5 चेंडू खेळलेत. अजूनही त्यांच्या वाट्याला 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा या आशेवरती जर्मन कामोठे टीम असेल. तर गोलंदाजाच्या माध्यमातून मोठी जी टीम याचा विचार केला की कमीत कमी धावा या षटकामध्ये, म्हणजे जशा जितेशनं धावसंख्या दिल्या ना त्याहीपेक्षा कमी धावसंख्या देण्यासाठी आता एक गोलंदाज पाचारण केलं जाईल, ज्यानं दुसरा षटक फेकला होता. कदाचित तोच गोलंदाज यावेळेस येईल. आता मात्र थोडासा विचार केला जातोय की 5वा गोलंदाज ज्याच्या वाट्याला 2 गोलंदाज येतील तो गोलंदाज कोण असेल. यस, दीप यावेळेस आलाय. हॅलो, गोलंदाजी मार्कवर आणि समोर फलंदाज आहे निकू गोवारी. निकू गोवारी मोठ्या फटक्याच्या नादात आहे. या फलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे, याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला ना की तिथून षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. आणि या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, याच्याकडे 6 प्रकारचे 6 व्हेरिएशन आहेत. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत, मात्र कुठेतरी एकाला सक्सेस यश मिळेल, मात्र ते कोणाला, फलंदाज निकू की दीपला, गोलंदाज दीपला. राईट आर्म राऊंड विकेटनं दीप यावेळेस चेंडू फेकेल निकू गोवारीसाठी. टॉपर आयकॉन घेऊन दोन्ही टीम यावेळेस खेळताना दिसतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भावेश आणि अचूक झेल टिपलाय. सनी यावेळेस झेल टिपतोय आणि निकू गोवारीला मैदानाच्या बाहेर पाठवतोय. मी सांगितलं होतं या अगोदर दीपनं गोलंदाजी केली होती, थोडे स्लोवर चेंडू फेकले होते, मात्र आता फास्ट चेंडू ज्यावरती निकून बॅट उचलली होती, मात्र एक्स्ट्रा कव्हरला कॅच पकडण्यात आलं. दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. सोनू पाटीलनं एक षटकार लगावल्यानंतर तिथून गुणवंत गोवारी याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या जर आणि तरचा विचार केला तर 62 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. पण आशा होत्या ज्याप्रमाणे आपण 2 षटकं पाहिली ना असं वाटलं धावसंख्या 80+ पाहायला मिळतील, पण गोलंदाजांना कदाचित हे मान्य नाही आहे. जर तरची लढाई क्रिकेटच्या या चेंडूनंतर आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडूची गती कमी केली पण दिशा भरकटली. आवांतर चेंडू. अंकेश कामोटकरनं का दीपला गोलंदाजी दिली पहिल्या चेंडूवरती दाखवलं. नयन कांबे या सीझनचा फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, त्याच्याकडे मोठे मोठे फटके आहेत, शोधावे लागतील. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा लाईन भरकटलाय. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा खराब चेंडू आहे.
2 धावा धावफलक वाढवून गेल्यात. 64 धावा धावफलकावरती. नयन खांबे ऑलराऊंडर आहे आणि नेहमीच आपल्या टीमसाठी तो कार्यरत असतो. शांतता भंग करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू गेला ऑन साईडला. त्या ठिकाणी चैतन्य पाटील तयार आहे. चेंडू उचलेल तोपर्यंत थ्रो अतिशय सुंदर. 1 धाव मिळाली. गुणवंत गोवारी कालच्या दिवसामध्ये 50 केली. आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडून आशा आहेत. आतापर्यंत गुणवंत खेळतोय 9 धावांवरती, ज्यातून 1 चौकार आलाय. या आतापर्यंतच्या 2 चेंडूनंतर उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये गुणवंत गोवारीकडून आशा असेल मोठ्या फटक्याची. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. जजमेंट करतोय, मात्र जजमेंट चुकलं गेले. चेंडूने उसळी घेतली. रबर बॉल स्पर्धा आणि इथे 4 धावा. गुणवंतच्या बॅटमधून 4 धावा येत आहेत. 2 चौकार पाहायला मिळत आहेत आणि 4ने धावफलक सजलाय. 69 धावा. 69 लॉस ऑफ द 5 विकेट्स. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. घरच्या मैदानावरती पाहुणे संघ अगदी उशिरा येतील म्हणून कदाचित कामोठे टीम आणि मोठीजुई टीम, उरण आणि पनवेल असा सामना पाहायला मिळतोय. घुसून खेळण्याचा प्रयत्न होता गुणवंत गोवारी याचा. चौकारानंतर दीप बदल करेल की गुणवंत पुन्हा एकदा सर ठरेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कॅच मात्र पकडली नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करण्याचा निर्धार, मात्र पंचांचा इशारा येतोय रनआउट. 1 धाव. कॉलिंग झाली होती परंतु डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळते. आज बारक्या कांबळे या टीममध्ये पाहायला मिळत नाही. ज्या बारक्या कांबळेने काल अगदीच जर्मन कामोठे टीमला एक उच्च चांगल्या धावसंख्येवरती पोचवलं होतं, आज थोडीशी शारीरिक अवस्था खराब असल्यामुळे कदाचित तो या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी येऊ शकला नाही. कारण फिवर कालच्या दिवसामध्ये त्याला चढला आणि तिथून आराम करण्याचा एक निश्चय केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे गुणवंत गोवारी शोधून काढतोय एक मोठा फटका. षटकार. मी सांगितलं होतं काल 50+ करणारा फलंदाज या सीझनला फुल फॉर्म मध्ये आहे. त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, स्टाईल आहे आणि आपल्या टीमला वरच्या स्तरावर नेण्याची ताकद आहे. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अंकेश त्या ठिकाणी आहे आणि इथे जेल भूमीला दान केलाय. प्रयत्न मात्र केला जातोय आणि बघता बघता या एकूण धावा आल्यात शेवटच्या चेंडूवरती 2 आणि 78 धावा जयहनुमान क्रिकेट संघ कामोठे या संघानं बनवलेल्या आहेत आणि 79 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. आणि या टार्गेटला आपण पाहू. तत्पूर्वी शिवसेना शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी यांचं स्वागत करण्यासाठी आपले मुख्य कोच सनराइज क्रिकेट अकॅडमी दीपक कार्लेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सुनील भाऊ गोवारी यांचा मान सन्मान करूया. तरुणांनी तडफदार व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. झी क्रिकच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकाल. मायचुबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सुनील भाऊ गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जातंय. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा. सुनील भाऊ गोवारी आपण आलात, शोभा वाढवलीत त्याबद्दल आभार. तदनंतर कुणाल गोवारी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल दीपक कार्लेकर सरांना की आपण कुणाल गोवारी यांचं मान सन्मान करायचा आहे. सनराइज अकॅडमी कामोठे आज आपल्याला यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि दीपक कार्लेकर सर
यांच्या शुभ हस्ते कुणाल गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच योगेश मस्कर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय की योगेश मस्कर यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. मी दीपक कार्लेकर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण योगेश मस्कर साहेबांचं स्वागत करायचं आहे. कुणाल गोवारी यांचे स्नेही मित्र आहेत. नारपोली गावातील एक डॅसिंग व्यक्तिमत्व यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. कामोठ्या नगरीमध्ये योगेशजी आपलं फार फार स्वागत आहे. तदनंतर नितेश गोवारी. तर नक्कीच आज या पहिल्या इनिंग नंतर आपल्याला ज्यांचा आवाज ऐकायला मिळेल असे रायगड ठाण्यातील सर्वात बिझी समालोचक, उत्कृष्ट आवाज आणि समालोचन शब्दांची मांडणी ज्यांच्या माध्यमातून दिवसभरात जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळेल असे दीपक पाटील सर यांना विनंती करतोय की दुसरं सत्र सांभाळण्यासाठी आपण यायचं आहे. एकूण धावा झाल्यात सर 78 आणि 79 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे. आणि या टार्गेटला कशा प्रकारे अक्कादेवी मोठी जुई पार करतायत आणि कशा प्रकारे जयनमान कामोठे त्यांना थांबवत आहेत हे पाहण्यासाठी झी क्रिकवरती जेवढे आमचे दर्दी रसिक क्रिकेटचे प्रेमी आहेत त्यांचं स्वागत, खास करून मोठी जुईचे जेवढे पण आमचे मित्र आहेत त्या सर्वांचं आम्ही या सनराईज अकॅडमीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे सद्यस्थितीला अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या आपल्या गावची मॅच पाहत आहेत. तसेच जयनमान क्रिकेट संघ कामोठे या देखील सर्वच क्रिकेट प्रेमींचं जे घर बसल्या आपल्या कामोठे गावाची मॅच पाहत आहेत त्या सर्व मित्रांचं, भावांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांचं स्वागत करतो आणि घेऊन चालतोय सेकंड इनिंगमध्ये दीपक पाटील सरांकडे. आणि नक्कीच सिद्धेश इंदप, चला फलंदाज पाठवायचे आहेत. सिद्धेश इंदप यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. O2 सर. चला अतुल 11 करंजाडे आणि मोरिया 11 पलसपे. अतुल 11 करंजाडे आणि मोरिया 11 पळसपे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, थँक्यू सो मच सुशांत पाटील सर. सनराईज क्रिकेट अकॅडमी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि 3 दिवसीय स्पर्धा आहे. 30,000 रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही स्पर्धा. पहिला सामना या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर्मन कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये अक्कादेवी मोठी जुई. या दोन संघादरम्यान पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तब्बल 78 धावा 5 ओव्हर्समध्ये पूर्ण केल्यात त्या घरच्या मैदानावर जर्मन कामोठे संघानं. आणि 79 धावांचं लक्ष्य मात्र सेटअप करण्यात आलंय. पाहूया 79 धावांच्या लक्ष्याला कशा रीतीनं सामोरं जाणार. सनी कैकाडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा संघ सुद्धा आज खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत केलं जाईल. सनी कैकाडी चे करंजाडे संघाचे संघनायक सुद्धा आहेत आणि आज त्यांचा संघ पाहायला मिळेल तुम्हाला. सनराईज क्रिकेट अकॅडमी आयोजित रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुलक्षणजी भोईर त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जातंय. सुस्वागतम.
तर 79 धावांचं टार्गेट आहे आणि मोठी जुई संघाला मात्र या दोन फलंदाजांवर निर्भर राहावं लागेल. कडे दोन असे फलंदाज आहेत की जे नक्कीच लॉंग इनिंग खेळण्यासाठी ओळखले जातात. एका बाजूला अंकेश कामोटकर आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील, जो टाकी गावचा आणि सध्याच्या घडीला रबर बॉल गाजवतोय. इनफॉर्म आहे, आज आयकॉन खेळतोय, परंतु समोर आयकॉन गोलंदाज सूरज पाटील. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन ड्राईव्ह. वाट ए शॉट, अप्रतिम फटका अंकेश कामोटकरच्या बॅट मधून येतोय. पहिला षटकार. सुरुवातीपासूनच आक्रमण करावं लागेल हे मात्र ओळखलंय अक्कादेवी मोठी जुई संघानं. कारण 79 धावांचं टार्गेट आणि घरच्या मैदानावर जर्मन कामोटे सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करायचं असेल तर मात्र अगदी सुरुवात सुद्धा चांगली झालीच पाहिजे आणि तीच साजेशी सुरुवात अंकेश आपल्या टीमसाठी करून देत असताना यावेळेस मात्र एक कटर होता. टप्पा पडल्यानंतर वळवलाय बाहेरच्या बाजूला. थोडासा धीम्या गतीनं टाकलेला सुद्धा चेंडू होता. लवकर अंदाज आला नाही अंकेश कामोटकरला. हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतील सूरजच्या गोलंदाजीमधून. थोडासा शॉट होता. व्हॉट ए शॉट. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय. सीमा रेषेच्या पलीकडे दण दण करत जाईल. 6 धावांकरता षटकार. दुसरा षटकार पाहायला मिळालाय. दमदार सुरुवात झाली. 14 वर अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडा रूम जरी मिळाला ना तर रबर बॉल आहे. 6 मिळतीलच. थोडासा वेगवान स्ट्रोक आणि कव्हर्सला एक्सलंट ड्राईव्ह, स्क्वॉड ड्राईव्ह केलाय. अंकेश कामोटकरच्या बॅट मधून येतोय हा तिसरा षटकार. आयकॉन गोलंदाज सूरज पाटील त्याच्यावरच हल्ला चढवलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. 20 कमाल फटका पाहायला मिळाला. पहिल्यांदा स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला, त्यानंतर पूल पाहिला आणि आता मात्र स्क्वेअर ड्राईव्ह. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं. इकडे मात्र हा चेंडू निर्धाव निघून गेलाय. पहिलं षटक समाप्त. धावफलकावर अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई बिनबाद 20 धावा. तीन षटकारांचा खेळ साकारला पहिल्या षटकामध्ये आणि त्यामुळेच सुंदर सुरुवात झाली. सुंदर अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण सेक्टर 20 आणि कालच खरं तर 2 स्टँड्स या मैदानामध्ये दाखल झाले. स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे स्टँड आणि स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड. आणि खऱ्या अर्थानं या दोनही व्यक्तिमत्वांचं जर्मन कामोटे संघाला घडवण्यामध्ये नेहमीच हातभार राहिलेला आहे आणि त्यांची आठवण करण्यासाठी खरं तर या मैदानावर 2 स्टँडचा कालच उद्घाटन सोहळा स्वातंत्र्य दिनानिमित्त या मैदानावर पाहायला मिळाला. तर जाऊयात दुसऱ्या षटकाकडे. यावेळेस मात्र चैतन्य पाटील पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय. लॉंग ऑनला चांगली फील्ड त्या ठिकाणी एकच धाव येईल. दोनही विस्फोटक असे फलंदाज ओळखले जातात. या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. 21 निकू गुवारी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड स्टम्प्सनं टायमिंग प्रॉपर नव्हतं. कबसला खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे गेलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, त्यामुळे थोडंसं कंट्रोल करावं लागेल. आणि निकू गुवारी म्हटला की तुम्हाला चेंज ऑफ पेस सातत्यानं पाहायला मिळतील. बॉलला दोनही बाजूला कट करण्याचं सामर्थ्य आहे. यावेळेस मात्र पाहूया एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. संधी आहे आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सगळ्यात मोठा हादरा नीरज म्हात्रेनं टिपलाय झेल. आयकॉन खेळाडू यावेळेस मात्र सापडलाय. इनफॉर्म यंदाचं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा अनेक स्पर्धा ज्यानं गाजवल्या आपल्या फलंदाजीमधून तो चैतन्य पाटीलला मात्र माघारी परतवले. पहिला धक्का मोठी जुई टीमला. सगळ्यात मोठी सफलता मी तर म्हणेन दिले. कारण अंकेश कामोटकर एका बाजूला जरूर आहे, परंतु चैतन्यला सुद्धा थांबणं गरजेचं होतं या मॅचमध्ये. त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या कारण धावसंख्या मोठी आहे. त्यामुळे दोनही फलंदाजांना आक्रमक खेळ करावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झटपट चैतन्य पाटीलचं बाद होणं. पाहूया निकू गोवारीनं
पहिली सफलता दिली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकारांचा खेळ गेला होता तो अंकिश कामोटकरनं. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3. आणखीन एक आयकॉन खेळाडू बांट्रॉम साई अनिकेत मोकल. ओ यावेळेस अडवा पॅटनं ऑन साईडला वळवला. मिड विकेटला फिल्डर आहेत. एकच धाव. सोपं नाहीये मोठे फटके खेळणं निकू गोवारीच्या अगेन्स्ट, कारण प्रत्येक चेंडू तो वेगळा धाटणीचा टाकतोय. आणि त्याचमुळे या शॉर्ट टेनिस फॉर्मॅट असू द्या, रबर बॉल फॉर्मॅट असू द्या, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला यशस्वी गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवायची असेल तर प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स हवेत. थोडासा वेगवान टाकला होता यावेळेस, मात्र फुल लेंथ होता, निघून गेला विकेट किपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. सूरज पाटीलचं षटक संपूर्णपणे कव्हरअप करून टाकलंय ते निकू गोवारीनं. पहिला 5 बॉलमध्ये फक्त 3 धाबा आणि आयकॉन चैतन्याला बाद केलंय. कमाल बॉलिंग पाहायला मिळते आतापर्यंत. लास्ट बॉल. ओ यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. अगदी सरळ बॅटनं चोख प्रत्युत्तर दिलंय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. कामोटकरच्या बॅटमधून येतोय. कामोठ्याच्या विरुद्ध आणखीन एक षटकार आणि या 6 धाबांना टीमची टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त. 29ला 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 3 ओव्हर्समध्ये बरोबर 50 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल रोशन म्हात्रे. पहिल्या ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. 3 ओव्हर्समध्ये 50 धावा करायच्या आहेत आणि अनिकेत मोकल आणखीन एक विस्फोटक फलंदाज या स्क्वॉडमध्ये. आता या 2 फलंदाजांना मात्र शेवटपर्यंत मॅच न्यावी लागेल. राऊंड स्टम्प्सना बॅकफुटला जाऊन स्लॅश केला. इकडे मात्र पॉइंटला पाहूया बॉल थांबलाय त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा कॉल. अंकेश कामोटकर बराच पुढे गेला होता बॉबिंग क्रीजच्या. खूपच पुढे गेला होता आणि त्यामुळे थोडीशी धोकादायक धाव होती. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावर. सूरज पाटील आणि परेश गडके असे 2 आयकॉन जर्मन कामोडी टीम कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चैतन्य पाटील आणि अनिकेत मोकल. ओ यावेळेस स्क्वार कट केला. अप्रतिम फटका. पाहूया बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जाईल सीमारेषा पार. व्हेरी पॅरलल स्ट्रोक फ्रॉम अनिकेत मोकल. षटकार. $37 runs on the board now. रोशन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. 5 संघ पुढे जाणार आहेत आणि जे जिंकणार आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला बाय दिली जाईल. चांगला चेंडू यावेळेस यॉर्क केलं होतं. फुल लेंथ हाताळला गेला. डिफेन्स करण्यास भाग पाडलं ते अनिकेत बोकलला. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल रोशन म्हात्रेचं. यानंतर करंजाडे आणि पळसपे या 2 संघादरम्यान सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर उरण तालुक्यामधील आणखीन एक संघ दादरपाडा मोठा खांदाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर जुई विरुद्ध भिंगारी आणि 5व्या मॅचमध्ये नारपोली विरुद्ध चिंचपाडा असे 10 संघ आज या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील. खास करून आयकॉन खेळाडूंचा परफॉर्मन्सवर सुद्धा बऱ्याचशा संघांचा दाव लागला असेल. कारण इकडे पाहूया हुक करण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हरिचंद्र फडके सर आहेत. त्यानंतर स्कॉर्लिंग अंपायर लालचंद गावंड सर आहेत. केडीएस स्पोर्ट्स वागिलवाडाचे.
आजही 50 ओलांडल्यानंतर सुद्धा तेवढंच चांगलं क्रिकेट खेळतात ॲज अ प्लेयर. लॉफ्ट केलं यावेळेस, आणखीन एक संधी जरूर आहे. पाहूया बॉल कुठे जाऊन पडलाय आणि यस, सीमारेषेच्या पलीकडे अनिकेतच्या बॅटमधून येतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट षटकार. पहा गुडघ्याचा आधार घेत हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मात्र खेळला होता. सोपं नाहीये या क्षेत्रामध्ये खरं तर उंचावरून षटकार मारणं. या 6 धाब्यानं टीमची टोटल 43 वर 43. अजूनही 13 बॉलमध्ये 36 धाबांची गरज आहे. 36 रिक्वायर्ड नाव. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन धावसंख्येच्या टोटलमध्ये 44, 44, 13 बॉल 35चं समीकरण. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला ऑफस्टंप लाईन वरून. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 44 धाबा धावफलकावर. आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 35 धाबांची. 12 चेंडू 35 धाबांचं समीकरण आहे. नेक्स्ट मॅच अतुल 11 करंजाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये मोर्या 11 पळसबे. चला टॉस केला जातोय. संतोषजी गोळे सरांच्या शुभास या ठिकाणी हा टॉस जिंकलाय तो पळसपे संघानं. निलेश वायदंडे आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. निलेश वायदंडे, आपण या अतिथी कक्षामध्ये त्यांचा सन्मान आपण करूया. पळसपे टीमचे कॅप्टन आहेत आणि या मैदानावर सराव असतो त्यांचा नेहमीच. पाहूया एक खरं तर फार कमी वेळा क्वचित तुम्हाला रबर बॉल खेळताना दिसतील, परंतु पळसपे संघ आज या मैदानावर नशीब आजमावतील. शुभेच्छा असेल आपल्या संघाला. जाऊया मॅचकडे. 4थं षटक गोलंदाजी मार्कवर निकू पुन्हा एकदा येतोय. 11-35चं समीकरण. लोवा फुल टॉस, बॉल लवकर पिक केलाय, लॉंग ऑनच्या वरतून धाडलाय, बॉल जाईल सीमा पार. 6 धावांकरता अकादमी चॅम्पियन्स मोठी जुईचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 10 बॉल शिल्लक आहेत आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावांची. 29 रबर बॉलमध्ये काहीही घडू शकतं. आतापर्यंत आपण पाहिलं तर अंकेश कामोटकर एकटा लढतोय. 11 बॉलमध्ये 33 धाबांची खेळी साकारले आणि खास करून ज्याच्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे. चैतन्य पाटीलची साथ मिळाली नाहीये, परंतु अनिकेत मोगलची साथ मिळते त्याला. त्यामुळं अजूनही या धावा चेस होऊ शकतात. हाच आत्मविश्वास मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेंथ, आखूड टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. कामोठेकरांना कामोठकर नडला इकडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत अब तक 56. 9 बॉलमध्ये 23 धाबांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 9 असं समीकरण. घरच्या मैदानावर हा संघ खेळतोय जर्मन कामोठे. त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग अगदी जवळून ही लढत पाहतात. त्यामुळं कामोठे संघाला थोडा सपोर्ट जरूर जास्त आहे जो मोठी जुईपेक्षा. परंतु ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे आता थोडीशी धडकी सुद्धा भरली असेल कामोठेच्या सगळ्या समर्थकांना. पाहूया निकू गोवारीला कमबॅक करावा लागेल राऊंड स्टम्प्सनं. यावेळेचा हा चेंडू पहा ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर चेस करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. नॉट रिचेबल होता खरं तर. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 57 ऑन अ बोर्ड. 9 बॉल 22चं समीकरण.
22 अंकेश कामोटकरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. निकूचा हा बॉल यावेळेस मात्र कमाल फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. वाले शॉट स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. टायमिंग कमाल होतं. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. नो लुक आणि त्यानंतर पाहिलंच नाही त्यानं. एवढा आत्मविश्वास होता अंकेश कामोटकरच्या या फटक्यामध्ये. वारंवार पाहावा असाच काहीसा फटका. सुपर स्ट्रोक. 63 धाबा धावफलकावर. 79चा चेस करायचा आहे आणि अंकेश कामोटकर आता मात्र फक्त अर्धशतकापासून काही धाबा दूर असेल. परंतु इकडे लगातार 3 षटकारांचा खेळ मात्र सादर केला मैदानाच्या आतमध्ये. अंकेश कामोटकर ऑन अ फायर नाव. अप्रतिम क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीला. निकू गोवारी जो यशस्वी राहिला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये, फक्त 9 धाबा दिल्या होत्या, त्याच निकू गोवारीवर मात्र लगातार 3 षटकार खेचलेत. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र बीट केलाय. लेग ब्रेक आहेत नेहमीच पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमधून. आणि परंतु काही चेंडू आपण पाहिले मागचे थोडेसे शॉट ऑफ लाईन केले होते आणि रबर बॉल थोडासा जरी अखूट टप्प्याचा पडला तरी सुद्धा लगेच षटकार येतो, हे सुद्धा ओळखावं लागेल. 7 बॉल 16चं समीकरण. यावेळेस मात्र बॅट ऑन साइडला बॉलला पाठवले ते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता हा येतोय खणखणीत असा चौकार आणि या चौकारानं हळूहळू अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई संघ विजयाकडे थोडंसं मार्गक्रमण करत असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या धावा 67 धावा. आणि आता गरज आहे शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची. सहा चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे आणि या धाबा वाचवण्यासाठी गोलंदाज नयन येतोय. अनिकेत मोकल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बॉल धाडला आणि चाललाय तोही सीमा पार. 4 धावांकरता आणि या चौकाराच्या 6 मात्र टीमची टोटल पुढे सरकते. 71 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडू आणि 8 धावा. हा सामना जवळ मी तर म्हणेन मोठी जुईच्या जवळ आलाय. नयनरम्य कामगिरी करावी लागेल हा सामना वाचवायचा असेल तर. इथे सुद्धा एखादी विकेट नक्कीच पुन्हा एकदा जर्मन कामोटे संघाला या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आणू शकतो, परंतु तो एक मॅजिकल चेंडू टाकावा लागेल तो नयनला. अंकेश कामोडकरचा विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले ते 7 षटकार आणि अर्धशतकापासून केवळ 1 धाव दूर आहे. त्यामुळे त्याच्या अर्धशतकाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. परंतु काय अप्रतिम बॅटिंग केले ती आज पहिल्याच मॅचमध्ये स्वर्गीय दिबा पाटील नगरी त्यांना गाजून सोडले आणि अर्धशतकाची चाहूल. परंतु अनिकेत मोकल आहे त्या अर्धशतकापेक्षा अंकेश कामोटकर हेच सांगत असेल मॅच संपली तुझ्याकडून तरी चालेल, आपल्याला विजय फार महत्वाचा आहे. आणि अनिकेत मोकलमध्ये सुद्धा ती क्षमता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी, गरज आहे ती 8 धाबांची. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला व्हॉट अ शॉट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. कमाल स्ट्रोक अनिकेत मोकल. हॅट्स ऑफ. सालूड आहे अशा फटक्यानं. मात्र सगळ्यांना खुश केलं या फटक्यानं आणि या 6 धाब्यानं जर्मन कामोटे संघाची हवा काढले घरच्या मैदानावर. आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 77 आकड्यावर. 4 बॉलमध्ये 2 धाबांची गरज आहे. अर्धशतकासाठी अंकेशला 1 धाब्याची गरज आहे. या सिच्युएशनला अनिकेत मोकल सिंगल घेणार की मॅच संपवणार याकडे सुद्धा आता लक्ष लागले साऱ्यांचंच. क्षेत्ररक्षण जवळ बोलवण्यात आलंय परंतु सामना मात्र हातामधून निसटलाय कामोटेच्या. आडव्या बॅटन ऑन साइडला अंकेश कामोडकर सांगतोय अर्धशतकाची मला गरज नाहीये, माझ्या गावासाठी विजय महत्वाचा आहे आणि तो मात्र मिळवणार. अक्कादेवी चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन सारखा खेळलाय मोठी जुई संघानं. 79 धाबांचं आव्हान लिलया पार केलंय आणि घरच्या मैदानावर
जनमान कामोटे बलाढ्य संघाला मात्र नमवलंय. अभिनंदन टीम मोठी जुई. हॅट्स ऑफ आणि हार्ड लक कामोटे टीम. हा स्कोर कार्ड तुमच्या स्क्रीनवर आपण पाहतोय.